तर मित्रांनो आता सूप आलेले पाहू शकता. यांनी सूप घेतलं होतं, मी काय घेतलं नाही. तर मित्रांनो आता दूध बीत पिऊन झालेलं आहे आणि यांना दूध आहे चढलेलं. म्हणजे दारू नाही पेत आम्ही, पण दूध यांना डायरेक्ट हे बघा आबे बघा डुलू राहिलाय. एक पेरू, एक चॉकलेट आणि तुम्ही कोणती हवे आणि एक स्ट्रॉबेरी. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर 2 दिवस झाले की ब्लॉग सोडला नव्हता, तर माझं दुखत होतं नाही का. आणि आज आपला म्हणजे काल सोडलाय मी ब्लॉग आणि आज आलोय आपण हॉटेल अर्पिताला. हे बघू शकता हॉटेल अर्पिता, तुम्हाला नाव दिसत नसेल. आणि इथं राम राम पानवाला आहे. तर एक समर्थ भाऊ आहे, अभिषेक भाऊ आहे आणि आपला एक मित्र आहे, ढाकणे आडनाव आहे, सुशील ढाकणे. तर चला कंटिन्यू करा ब्लॉग. तुम्ही लय मोठा ब्लॉग नाही करणार. तर आम्ही इथं काय खायला आलोय तुम्ही पुढं बघतानाच थंबनेलवरून तर बघितलंच असन. तुम्ही म्हणता तू पण खातो का, तर मी खातो आणि काही दिवसात सोडणार पण आहे. तर चला म्हणजे याच महिन्यात. तर चला काय बघा निघलोय आपण, म्हणजे याच महिन्यात. तर मित्रांनो हे आहे हॉटेल अर्पिता. तर म्हणजे चांगलं फेमस आहे असं मला वाटतंय, कारण की गर्दीची एवढी खतरनाक आहे नाही का. तर चला आता जाऊ आपण आतमध्ये. तर मित्रांनो बघू शकता आलेलो आहे, तुम्हाला त्यांचं मेनू कार्ड आहे ते दाखवतो. हे बघा हे असं मेनू कार्ड. आणि आपण काय मागवलंय तर आपण मागवलेलं आहे हे बघा, चिकन थाळी 2 आणि मटन थाळी 2. तर हे बघा इकडं समर्थ, इकडं अभिषेक. अभिषेक लपतोय, त्याला म्हणून लपू नका. आणि ढाकणे आणि इथं आहे मी. तर मागवलंय तर बघू क्वालिटी क्वांटिटी कशी. म्हणजे मला तर वाटतं नाही का बोकडाच का आपल्याला म्हणजे नाही का. असं मी तिथं हात धुवायला गेलतो ना, तिथं मोठं भोगलं होतं एकदम. आणि गर्दी तर खूप खतरनाक गर्दी पाहिजे तुम्हाला. हे बघा म्हणजे एवढीच पब्लिक, अजून पलीकडून फॅमिलीला वेगळं आहे आणि मुलांसाठी वेगळं आहे. आणि जे ड्रिंक करतात त्यांच्यासाठी आहे का नाही मला नाही माहिती, ते नाही सांगू शकत मी आहे का नाही. तर कंटिन्यू करा ब्लॉग. आता ऑर्डर दिली, पाणी बॉटल गार सांगितली होती, गार आलेली 2 सांगितलं, 1 आली, काय विषय नाही. तर आता भाजी वगैरे येईन, भाजी बघू कशी आहे. आणि मग तुम्ही पण या आले तर कधी. ब्लॉग फॉलो करा. काय होते लाईटीला. आणि तुम्हाला एक जादू बघायची का, अबे टोपी काढ. बघू शकता अभिषेक भाऊ टकला झालाय. तर मित्रांनो हे बघू शकते, ही मटन थाळी, ही आहे चिकन थाळी, ही आहे मटन थाळी आणि ही आहे चिकन थाळी. तर सर्व काय आलेलं आहे. आणि आता आपण क्वांटिटी तर आली ओके. आणि अनलिमिटेड आहे त्याच्यामुळे काय विषय नाही. आणि आयला चिकन थाळीला पीस जास्त आहे, मला रस जास्त आहे, मलाच काही काम. ते जाऊ दे, ते ठीक आहे. तुम्ही हसू नका याच्या माग, तुम्ही हसू राहिले. तर आता आपण क्वालिटी बघू. क्वांटिटी तर ओके नाही का. नाही भाकर सांगितली, रोटी आली, कारण की गर्दीची एवढी भाकर करणार कोण एवढी. यांचं काय चालू आहे. काय अचानक काय घेणार अचानक. मोबाईल आहे पण घ्यायचा का, अरे घेऊन टाक भाई, काय विषय नाही. तर मित्रांनो आता जेवण करू, तुम्हाला दाखवतो कसं आहे काय. तर फॉलो करा ब्लॉग. चला जेवा वा चालू. चला मित्रांनो आता जेवण करू राहिले पोरं. अरे माझ्या कॅमेऱ्याला मुंग्या येऊ राहिले राव, काहीतरी झालंय. कॅमेऱ्याला भूक लागली काय ना. अरे खा राव खा. येतो रस्ता पिऊ राहिला पहिले. ढाकणे आता युट्यूबला दिसन बाबा. तर मित्रांनो क्वालिटी मस्त आहे एकदम नाही का, नाथ आहे त्यात. मस्त मला काळीज वगैरे आलेले आहे नाही का, 1 नंबर क्वालिटी. हे बघा इथे पब्लिकचा आवाज जास्त आहे तेव्हा आवाज कमी नाही का. 1 नंबर क्वालिटी, विषय नाही. तर भाकर असते ना तर अजून क्वालिटी येऊ राहिली भाकर. असं नाही भाकर भेटणार नाही, भाकर भेटणार आहे 1 नंबर क्वालिटी. बघ कशी खाऊ राहिली. हे बघा मी तर चुरून घेतलं. हे बघा त्याला भाकर आली, त्याची पीस बघा साईडला. मी खाल्ला असतो चुरून, पण आपल्याकडे भाकर नाही. भाकर आल्यावर चुरून खाऊ. तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. भात बीत घेऊ आपण मस्त. आपला यो खर्च करू राहिला बघा हे पोरं. मस्त दाबून खाऊ, विषयच नाही. तर मित्रांनो आता आपण चुरणार आहे भाकर, कारण की आपण 2 रोट्या खाल्ल्या आणि भाकर येत नव्हती. भाकर आली
मस्त आता आपण भाकर चुरणार, यांनी पण चुरलेली आहे. समर्थ भाऊ भाकर खातोय आणि अभिषेक भाऊ पण भाकर खातोय. अजून एक भाकर तर लागा ना आम्हाला, ते पण चुरून खाणार आहे. मस्त क्वालिटी मटन. फक्त एवढा विषय की गर्दी असल्यामुळे भाकर टाइमवर येत नाही. कारण टाइमवर का नाही, गर्दी जास्त आहे. तुम्ही हे बघा, लय तू पण गर्दी आहे बघा. लय गर्दी असल्यामुळे विषय होतो नाही का. आता सूप सांगितले त्यांना, सूप आलेलं नाही. परत एकदा सांगावं लागेल यांना. बघा यांना, ओ मामा सूप द्या ना राव. सूप बाप्पू सूप नाही रस्ता वाटतं का, रस्ता त्याच्याकडं. तर मित्रांनो आता सूप आलेले पाहू शकता. यांनी सूप घेतलं होतं, मी काय घेतलं नाही. कारण की मला काय तसं म्हणजे पेणार आहे, पण पेतो. हा बादली आहे घरी आणायचं असं सांगा. आणि अभिषेक भाऊ म्हणलं पैसे वसूल करायचे. मग त्याला मी काय म्हणलं, काय कर, बाटलीचं पाणी पे आणि त्यात आपण रस्सा भरून घरी घेऊन जाऊ, पैसे वसूल होते. असं करावं का नाही, तुम्ही कमेंट करून सांग. दांडा काढते ना आपल्याला आपण. ते म्हणतोय दांडा काढते ना. हे बघा कसं मस्त आहे. मी करतो जेवण, नाही तर पडन एक गार. तर मित्रांनो झालेलं आहे पाणी बॉटल. आणि अभिषेक भाऊनी पेमेंट पण केलेलं आहे, बघू शकता 170 रुपये एक पाणी बॉटल. आणि चिकन थाळी 150 रुपयाला आहे. आणि मटन थाळी 250. तर आता बिल बघू किती येते किती नाही. हे बघा जेवण झाले. मी तर आळस लेवणीच खाल्ले, कारण की मला एवढी भूक नव्हती. आळस लेवणी म्हणजे मी माझ लेवणी खाल्लं नाही का थोडं, ते जाऊ दे ठीक आहे, काय विषय नाही. 3 पाणी बॉटल, पाणी घे, मला पाणी प्यायचंय. तर चला आता बिल देऊ आपण आणि मग जाऊ पान वगैरे खायला. काहीतरी खाऊ मस्त क्वालिटी. अजून काहीतरी कंटिन्यू करा ब्लॉग. एक चॉकलेट, तुझी कोणती आहे? सीताफळ आणि एक पेरू, एक चॉकलेट. आणि तुझी कोणती हवे? आणि एक स्ट्रॉबेरी. चॉकलेट. हा ओके, मग चॉकलेट आली. स्ट्रॉबेरी द्या आता. स्ट्रॉबेरी आणि एक पेरू. पेरूची नसते, त्याला केळाची द्या. पाणीपुरी खायला स्ट्रॉबेरी इकडं. आणि काय तुला कोणती? आम्ही तुमच्या गाडीवर कुठून आलो माहिती का? द्यायला आलोय खायला. अरे बापरे. म्हणजे इथं मी नाही, मामाचं घरी पाईपलाईनला. मामाच्या घरी आलो, मी येत असतो इथं रोज नाही का खायला. यांना म्हणलं चला तुम्हाला, म्हणजे खर्च हेच करणार आहे, पण मी यांना घेऊन आलोय बडबड. अरे वा. कोणती देऊ? चॉकलेट भारी आहे. मित्रांनो बघू शकता चॉकलेट खातोय. आणि इकडं अभिषेक भाऊ आहे. आपण आलोय एक श्रीराम चौकात. आणि इकडं समर्थ भाऊ आहे. आणि ही आहे आईस्क्रीमची गाडी, कुल्फीची. हे बघा, आता मामाकडे पण जाऊ आपण. मामाला सांगू असं चालू होतं फिरत फिरत. का यांची पहिले छोटी गाडी होती, आता मोठी आहे. हे बघा. तर मित्रांनो अजून एक घेतली होती ड्रायफ्रूट. यांना म्हणलं होतं एक अजून घ्या, पण ते नाही घेऊन राहील. मी म्हणलो मी खर्च करतो. ड्रायफ्रूट फूट नाही ड्रायफ्रूट क्वालिटी. आम्ही श्रीराम चौकात आलोय. कॉलेज 10.5 फुकटची नाही, पैसे दिले. मित्रांनो 120 रुपये मी स्वतः मारले. चला आता एवढी खातो, मग जाऊ आपण आपल्या घरी. तू गाडीवर काय बरं समय इकडे बघ, दाढीला बघ काय लागले. फुकटची होती म्हणून दाढीला लावून घेतली हो. तर मित्रांनो आता दूध प्यायला आलेलो बघू शकता. आणि भुकाडलेले 2 प्राणी, त्यांनी आतापर्यंत एवढं काय काय खाल्लंय तरी पण दूध पिऊ राहिले. बघू शकता श्री सीधा जी अप्पा मसाला दूध आलेलो आहे. म्हणजे आपल्या वेळेच आहे. माझा घासा बसलाय. आम्ही गाडीवर फुल ओरडत आलोय. व्हिडिओ काय काढला नाही. हे बघा आपलं इथं दूध आहे. आपण डबल ग्लास लावलाय. लोकल माणसांना काय करणार. सामान्य पण यांनी माया बघून 2-2 ग्लास लावलेले आहेत. आणि जर का यश रोकडे ब्लॉग बघत असेल तर यश रोकडेसाठी समर्थ भाऊ काहीतरी बोलणार आहे. खालचा काढला खासाठी घातलेला मोका. तुला काय बोलायचं अभिषेक भाऊ बोला. तू नाही आला तर काय नाही झालं, आम्ही पेलो. मग आज किती खर्च केला, काय काय खाल्लं सांगा. ब्लॉग मध्ये बघितलं असेल त्यांनी, तरी पण आईस्क्रीम कुल्फ्या सांग कितीचे खाल्ले. ठीक आहे 10,000 थोडं जास्त झालं आहे ना. आता दूध 5,000 रुपयाचं त्यांना दूध किती. तर मित्रांनो तुम्ही पण आपल्या दुधाच्या गाडीवर नक्कीच या दूध प्यायला. चला आता मी दूध पितो, तुम्ही पण काहीतरी प्या आपल्या घरी. तर ब्लॉग असाच कंटिन्यू करा. ब्लॉग इथे संपणार आहे आपला. तर धन्यवाद, चालू ठेवा ब्लॉग. तर मित्रांनो आता दूध बीत पिऊन झालेलं आहे. आणि यांना दूध आहे चढलेलं, म्हणजे दारू नाही पेत आम्ही, पण
दूध यांना डायरेक्ट हे बघा आबे बघा डुलू राहिलाय आणि समर्थ मला काय नाही होते पण त्यांचं थोडीशी डाऊन परिस्थिती झालेली आहे. तू काय दुखतो आणि मग आता काय झाले मलाच काही कळा ना तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला ब्लॉग संपला उद्यापासून कंटिन्यू ब्लॉग येते तर ब्लॉगला आपल्या काहीतरी करत जा बघत जा जास्त करून. बाय बाय.